यांनी महाराष्ट्राचं वर्णन किती सार्थ शब्दात करून ठेवले. अक्षी बरोबर बोललात बघा तुम्ही. बोल रे. राम राम. राम 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 राम. काय नाव काय तुझं? माझं नाव आहे बघा दगडू. बाबाचं नाव? बापाचं नाव आहे गंडू. मग आडनाव नक्की खत्तर आहेस ना. तेच असं झालं बघा सरकार. माझ्या आज्याच्या घरात एक बी कोण जगत नव्हतं. आमच्या आजीनं देवाले नवस केला आणि म्हणली देवारे माझं कोण जगू दे, मी त्याचं नाव गंडू ठेवी. तेच बी असंच झालं बघा. माझ्या बाळात हा पुरं झाली. अवघड त्यातली एक बी जरी नाही बघा. तेव्हा माझ्या बाळानं देवाले नवस केला आणि म्हणला देवारे माझं कोण जगू दे, मी त्याचं नाव दगडू ठेवी. एक पोरग आहे बघा. पण तो जन्माला यायच्या आताच मी देवाला नवस केला आणि म्हणलं देवारे माझं कोण जगू दे, मी त्याचं नाव गोट्या ठेवी. म्हणजे या दगडांच्या देशात राहिला तुझ्या इतका लायक माणूस शोधून सापडायचा आहे काय? अक्षी बरोबर बोलला बघा. अहो गडकरी म्हणजे लय मोठा ओळखतोस तू तर. अहो लोकसत्यात नोकरी करतात ना बघा ते. मी त्या गडकऱ्यांविषयी नाही तर राम गणेश गडकऱ्यांविषयी बोलतोय. असं होय. मग ते कुठं नोकरी करतात हे वरती? अरे नुकतंच आपण जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं ना त्याचं. फार मोठा नाटककार आणि कवी होता तो. मराठी कवी असून बी स्वर्गात गेला म्हणजे लय मोठा माणूस म्हणायचा की. मोठा म्हणजे इतका मोठा की महाराष्ट्राच्या स्वभावाचं दर्शन त्यांच्या इतक्या अचूक शब्दात दुसऱ्या कुणीही केलेलं नाही. ऐकलंस का दत्ता? दगडांच्या देशात म्हणजे बघा सरकार. आपल्या घराभोवती रस्त्यावर तालुक्याच्या गावात झालं तर शहरात बी जिकडं बघा तिकडं बघून दगड दिसत नव्हतं का? हो, पण काही दगड असे असतात की ते आपल्याला दिसत नाही. कारण काय? कारण ते आपल्या डोक्यात असतात. स्वतःच्या मूर्खपणावर असताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. तुमच्या माना शर्मेने खाली जायला पाहिजे होत्या. लगेच पाहिल्यासारख्या माना खाली गेल्या. सगळ्यांनी जरा ताक मानेने जगायला शिका. विश्राम. अरे हसायचं कुठं? त्याची नेमकी कल्पना हवी. त्यासाठी आयुष्याला शिस्त हवी, कर्तव्याची जाणीव हवी. काय कर्तव्य
तुम्हाला दगडाची गोष्ट सांगणार आहे. ऑपरेशन दगड. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून ब्राह्मण सभा नवीन पनवेल सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे. प्रोफेसर प्रल्हाद जाधव लिखित, मिलिंद मोघे दिग्दर्शित एकांकिका ऑपरेशन दगड. ऑपरेशन दगड. डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. गावातून एक छोटीशी वाट ती शहराकडे जायची. ही वाट सुटली तर गावाला शहराशी संपर्क साधण्यासाठी काहीही साधन नव्हतं. नाही म्हणायला डोंगर माथ्यावरून जाणारी एक छोटीशी वाट होती, पण ती एवढी अवघड होती की सहसा त्या वाटेच्या वाटेलाही तुम्ही जात नाही. तर एकदा काय झालं, रात्रीच्या वेळेला त्या डोंगर माथ्यावरून एक मोठा दगड निघाला. गडगडत गडगडत खाली आला आणि अगदी बरोबर त्या वाटेवर अडकला. शहराशी संपर्क साधणारी एकमेव वाट बंद झाली. तर झालं बुवा, सकाळ झाली, सूर्य उगवला. घरट्यातून पाखरं बाहेर पडली, गोठ्यातून गुरं बाहेर पडली. पहाटेच्या वेळेला अंतरून सुंदर मनामध्ये भरली
दगड वाटवर पडलाय. अरे बाबा, अरे एवढा मोठा दगड. अरे पण बाजूने काय वाट आता दगड काढा काहीतरी केलं पाहिजे. अक्षी बरोबर बोलला का? साला मलाच्या अंगाला राहिली आता कोण काढला नाही तर कोणाची साला उडाली. जग नदी पुण्यावर राहिला आता औषध पाणी काय करावं करू? अगं पाण्याची वीज सुद्धा खाली राहील तर माझं पाणी कुठून आणायचं? गिऱ्हाईक नसल्यामुळे माझं बी दूध वाया गेलं बघा. माझा बी भाजीपाला पडून काढा किंवा सरकार. आवं ते सोडा, पण सोनूची माझी पारी बी पडलेली नाहीये. तिकडे डोकी वाजायला लागली त्याची कसा पाटील, हा दगड इथं पडल्यामुळं ही अशी सगळ्यांची गाठ सोडवणार आहे. आपण एक काम करू, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा दगड इथून ढकलून देऊया. अरे याला तुला तू हा एवढा मोठा दगड हलवायला सांगतोय. ऐकायला गावकऱ्यांनो, शहरात 4 लोक शिकून आले आपल्याला अक्कल शिकवा लागले. तुला समजायचं खरं आहे मग, पण आता माझं कसं होणार? माझं कसं होणार? बाहेर पेटीचं काम केली वाटतं. तर मंडळी, गावात जसा सूर्य उगवला तसा मावळला सुद्धा. पण दगड मात्र होता तिथेच होता. गावचे सारे व्यवहार ठप्प झाले होते. मुंबईवरून शिकून आलेल्या त्या तरुणाने पाटलांना दगड हलवण्याचा एक उपाय सांगितला. पण पाटलांना तो पोरकटपणाचा वाटला. शिवाय पाटील डोले आणि गाव हले अशी गावाची स्थिती. पाटलांसमोर डळ काढायची कुणाची इच्छा नव्हती. पण म्हणून पाटील गप्प बसले असा याचा अर्थ नव्हता. त्यांनी त्यांच्या परंपरेला साजेसा एक निर्णय कधीच घेऊन टाकला होता. वडगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांना एक विनंती करण्यात येते की दगड काढण्यासंबंधी सावडीवर राजसाहेबच्या ड्रायव्हरला वाटलं बैठक बोलावली आहे. तेव्हा सर्व ग्रामस्थांनी बैठकीला हजर व्हावे असा पाटलांचा हुकूम आहे. अरे पाटील आले, पाटील आले, पाटील आले, पाटील आले, पाटील आले. मंडळी राम गावात कंदीना असा प्रकार घडला. दगड हे आपला गावचा वाटा पडला आणि शहराशी आपला काही संबंध राहिला नाही. गावात पालेभाजी गावातच पडून राहिले. काय कसं होते आता पोरं तुम्ही शाळा पडाली कोण पाणीचं सोडून पाहिजे पाणी पडल्याला राहिली. तिकडे ढोलकी वाजायला लागली की ते असू द्या त्याची अडचण झाली गोष्ट खरी आहे. पण सरस्वती बाईची बारी पगायला अंगात राहिली गोष्ट आपल्याला मान्य का? आता सांगा की सरस्वती बाई इकडं नाही म्हणजे कसं मी नावात अलंकारी नावात कोणाची साळ उठली की कुठली पाट्यावर फुटाला कुठली मला. माझं औषध पाणी बी राहिलं. हे आणायचं असं मला.
चार लोक शिकल्यावर समजलं असतं ना समजा जग बदलून गेलं अरे या गावात लहानाचं मोठं झालं हे कामं केली आता हे काम मी आलेच करणार आणि तो आमच्या इकडचा सवाल आहे आणि त्याकरता आम्हाला कोणाकडे समजायची गरज नाही. पाटील हा प्रश्न तुम्ही तुमच्या इकडतीचा करून गावामध्ये राजकारण आणताय. मंडळी अशा रीतीने गावात राजकारणाचा जन्म झाला. तर मंडळी गावात पडलेल्या दगडात सुद्धा राजकारण आलं. खरं म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तो दगड ढकलून द्यायला काहीच हरकत नव्हती. आपण पाटील जर का म्हणाले की रेडा गाभणा तर जनता म्हणते त्याला घास येत दूध. आता या प्रकाराला काय करणार. पण पाटलांनी बैठकीत एक निर्णय मात्र चांगला घेतला. त्यांनी त्या डोंगर माथ्यावरच्या आड वाटेने एक माणूस शहरात पाठवला आणि गावात दगड पडल्याची बातमी सरकार दरबारी पोहोचवली. आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय दुसऱ्याच दिवशी गावात एक हवालदार येऊन डेरे दाखल झाला. कशासाठी. अहो दगडावर वाट ठेवण्यासाठी. आवाज वाटतो काय नाही कंट्रोल झाली काय काय दगड कुठं पडला ते आधी आपण बघू. लय मोठा दगड पडलाय की हो. असं काय तिथं पाठवून पडलाय दगड काढायचा तरी कसा काय बोलू दे आपल्याला काय करायचं. दगडावर वास ठेवायला मी आलोय. दगड हलवायला नाही. दगड
आपल्या राजकीय स्वार्थासाठी, कोणी आर्थिक कमाईसाठी, तर कोणी टाइमपास साठी दगडाचा वापर करून घेते. त्यासाठी ते सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत होते. मुखी बिचारी कुणीही आता या चालीने चालत होती. तोपर्यंत दगड पडल्याची बातमी शहरात चांगलीच पसरली होती आणि त्यामुळे पत्रकारांनाही चांगलाच उद्योग मिळाला. त्यांनी तर वृत्तपत्रात बातम्या छापूनही टाकल्या. वडगाव बुद्रुकचा जगाशी संपर्क तुटला, शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष वगैरे वगैरे. आणि कुठून कुणाच ठाऊक, पण सूत्र हल्ली आणि जिल्ह्याच्या कलेक्टरला चौकशीचे आदेश देण्यात आले. शिव्या शाप देत का होईना, पण त्या डोंगर माथ्यावरच्या आड वाटेने कलेक्टर साहेबांनी वडगाव बुद्रुकला आपले पायदळ काढले. You could have instructed me earlier. Yes. This land site has excommunicated this land from the outer world. Yes. And collector is not doing it. Sorry, sir. It's not concerned for 5 years and yours too. Sorry, sir. Noted for future. साहेब काळजी करा, पण हा दगड इथला हवा. आमची लय गैरसमज होतीये. औषध पाणी मिळत नाही. गिऱ्हाईक नसल्यामुळे माझं बी तुला वाया गेलं मला. माझा बी भाजीपाला नासून गेला सकाळ. काही नुकसान भरपाई मिळते का बघा. लय उपकार होतील. तहसीलदार Yes, sir. यांचे जबाब घ्या. Yes, sir. समजना बघा. Yes, sir. नुकसानीचा अंदाज घ्या. Yes, sir. आणि हा दगड हलवण्याच्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल यावर एक ठोस उद्योग करा. Yes, sir. इमिडिएटली. Yes, sir. मंडळी, मी हे प्रकरण सुद्धा रेकॉर्ड करतो. इकडून उत्तर आल्यावर दगड हलवण्याचं बघू. अहो पण साहेब, तोपर्यंत गावकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही कलेक्टर आहात, तुमच्या हातात पॉवर्स आहेत. त्यासाठी आणखी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीची काय गरज? तुमच्या भावना मी समजू शकतो. मला वरून तसे आदेश आहे. इकडून उत्तर आल्याशिवाय दगड हलवता येणार नाही. आधी हा कायद्याने मांडलेले आहे. अहो पण साहेब, तुमच्या भावना मी शांतापर्यंत पोहोचवतो. आधी हा कायद्याने मांडलेले आहे. तहसीलदार Yes, sir. एवढा बंदोबस्त केला होता. Yes, sir. चला तर. हो साहेब माझी एक विनंती होती साहेब. कसली विनंती? म्हणजे बघा येऊन दगड पडल्यापासून माझी एकच अडचण आहे. कसली अडचण? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून काही वर्ष झाली. हे काय असेल ते थोडक्यात सांगा. म्हणजे सरकारला आमचा निरोप पाठवा की उड्यापासून नागरिकांसाठी या गावात 2 संडास बांधून द्या. या
ते संकट दूर करण्याकरता अण्णा साहेबांनी एक योजना आली आहे आणि त्या योजनेसह आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अण्णा साहेबांना विनंती आहे की त्यांनी मार्गदर्शन करावं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला इतर यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल प्रथम आम्ही आपल्या सर्वांची माफी मागतो. तुम्हाला समजायला माहितीच आहे, लंडन मध्ये आमच्या हृदयावर बायपास सर्जरीचं ऑपरेशन झालं. पण अरे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याकरता आमच्या छातीत जेव्हा इतकं काढलं तेव्हा आम्ही डॉक्टरांना काय म्हणलं? आम्ही डॉक्टरांना सांगितलं आम्हाला पहिलं प्रथम आरसा आणून द्या. त्या आरशात जेव्हा आम्ही आमचं हृदय बघितलं त्या हृदयाचा आम्हाला काय दिसलं असं? सरस्वतीबाई. आम्हाला आमच्या मतदारसंघातली गोरगरीब जनता दिसली. तेव्हा इथं पडलेला दगड नाही वाटतं दिसला तुम्हाला? काही जण समजायला बोलण्याचा हक्क दिलेला आहे. तो हक्क आम्ही कोणापासून हिरावून घेऊ इच्छित नाही. तू बोल रे बाबा, बोल. पहिल्यांदा आम्हाला बोलू दे. आता आम्हाला सांगा, घरात जरी आपण मुदत असली तर तिथं समजा लक्ष दिल्यानं असतं बघा. तरी आम्ही कसे लंडन मध्ये होतो तरी आमचं समजा लक्ष या गावावर होतं. दगड पडल्या दिवसापासून या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आम्हाला तवापासून नियंत्रण लागलेली हे दगड हरवत कसा? आम्ही बी आमच्या खात्याच्या सेक्रेटरीला तिथं बोलावून घेतलो आणि आयएस ऑफिसर अरे लई मोठा इंटेलिजन्स माणूस त्यांना म्हटलं काळजी करा, योजना आणून दगड हरवून द्या. आम्हाला म्हणतात कसं? अण्णा साहेब जो दगड हरवत यंत्र तंत्र मंत्र आपल्या देशात नाही. आता आम्ही का पंचायत आम्ही त्यांना म्हणतो अरे जगामध्ये कुठं यंत्र तंत्र मंत्र असं तो घेऊया दगड काढून द्या. अरे लई मोठा इंटेलिजंट आयएस ऑफिसर माणूस त्याने बी अभ्यास केला आणि आम्हाला योजना सादर केलेली आहे. आणि ती योजना घेऊन आम्ही काय आलेलो. योजना अशी आहे, नायलनच्या दोरखंडानी दगडवरून काढून वरून कचकचून बांधायचा आणि त्या दगडावर आपलं मजूर चढवायचं. आता दुगव्या आला नाही, त्यांच्या हातात फुगं द्यायचं. अमेरिकेत बनलेलं हे मोठं मोठं फुगं गोनीवाली शेतात धान्य भरायला जायचं की नाही तू तसं गोनीवाली फुगं तो फुगं वरती घेऊन जाईल आणि मग खालती करायला सिलेंडर मधून ते सगळं फुगं पायपाने बांधलेलं असतील नळीमधून त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकपणे गॅस जाऊया. अरे शेण मारतात बाई काम करून फक्त गोबर गॅस पाहते. अरे शेवंता गोबर गॅस फक्त अन्न बनवण्यासाठी शिकवण्यासाठी होतूया. आपण हायड्रोजन वायू त्याचा सोडायचा. हायड्रोजन म्हणजे काय असतं? हायड्रोजन म्हणजे पाटील आता आम्हाला रात्र शाळा चालू करायला लागते. अरे पोराला तरी पाठवतो नाही शाळेमध्ये. अरे मारता हायड्रोजन वायू समजा गॅस मध्ये हातला असतो. अरे तो जेव्हा त्यामध्ये जाईल तो फुगं हे असं टाळून फुगत्यात धान्याच्या कणसावानी आणि त्या फुगं हवेमध्ये तरंगायला लागत्या. हळू हळू असं वरतून टाकतात आपल्या बरोबर
कुठं संकट म्हणजे त्यांना त्यांच्या राजकीय खेळीसाठी एक इष्ट आपत्तीच आहे. अवतरांनो, हा एवढा मोठा दगड हा आकाशात पाठवायचा, अरे निव्वळ थंपकपणा आहे, थंपकपणा. अण्णासाहेब सोप्या सोप्या गोष्टी कठीण करून मांडताय, फालतू गोष्टींना महत्व देताय आणि महत्वाच्या मुद्द्यावरून तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष दुसरीकडे वळू पाहताय. अवतरांनो, हा दगड इथून बाजूला करणं यावर सोपा खरा पुरा एकच उपाय. आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, ताकद लावायची आणि हा दगड इथून ढकलून द्यायचा. चला तर मग तुम्ही या माझ्यासोबत. अरे तुम्ही असं सर्व मुखस्तंभासारखे गप्प का? अरे तुम्ही जर मला साथ दिलीत ना तर हा दगडच काय, इकडचा डोंगरही आपण तिकडे करू शकतो. अरे ऐकताय ना? अरे ऐकू येतंय ना? तुम्हा सर्वांचे चेहरे असे लाल फिकीतल्या फाईलीसारखे मुरदार कसे झाले? तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या गरजेच्या समस्येवर तुम्ही एकत्र का येत? तुम्ही बोलत का नाही? ठीक आहे, तुमची मर्जी, पण मी मात्र आता थांबणार नाही. या अण्णासाहेबांसारख्या दोन कावळ्याच्या फुल तपांना मी भूच बळी पडणार नाही. मी एकटा प्रयत्न करीन, हो मी एकटा प्रयत्न करीन हा दगड इथून हलवण्याचा. गावकऱ्यांनो, तुम्ही ऐका, मला साथ द्या. ठीक आहे, जोर लगा के हैया और जरा सा हैया. हाँ हलतोय. जोर लगा के हैया और जरा सा हैया. हाँ हलतोय. ऐका माझा हात दगडाखालीचा पडला. गावकऱ्यांनो, मला मदत करा, दगड इथून बाजूला करा, मला वाचवा. अरे तुम्ही सर्व असे मुक्का मेंढरासारखे गप्प का बसलात? ठीक आहे, मी अजून एकदाच प्रयत्न करीन. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी प्रयत्न करीन. जोर लगा के हैया और जरा सा हैया. ऐका. तर मंडळी, हा माणूस जरी मेलेला असला ना तरी तो जिवंत आहे. आणि आपण सगळे जिवंत असूनही मेलेलो आहोत. आपल्याला ताट मानेनी जगताच येत नाही. आपल्याला अन्यायाविरुद्ध पेटून उठताच येत नाही. त्याचा सहानुभूतीचा अंकुर अगदी गरपून गेलाय. आपली अवस्था त्या गोष्टीतल्या स्वातंत्र्य हरवून बसलेल्या माणसासारखी झालेली आहे. आपण आहोत दगडू धोंडू पत्करे. मला माझं नाव बदलायचं. दगडू धोंडू पत्करे. तुला तुझं नाव बदलायचं? मग त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. अहो एक काय काम सांगा की. हा जो माणूस मेलाय ना त्याला जिवंत करायचं. काय गरिबाची चेष्टा करताय ना तुम्ही? मेलेला माणूस इतका होतोय रे. तुला तुझं नाव बदलायचंय ना? पण त्यासाठी मेलेल्या माणसाला चिंता करायचं काम आपल्या बाळाला बी जमायचं नाही बघा. अरे पण प्रयत्न तर करून बघ. त्याच्या आपल्याला नाही जमायचं. तर मंडळी, इथेच तर खरं आपण मार खातो. मैदानात उतरण्यापूर्वीच माघार. याला कारण म्हणजे आपल्यातील आत्मविश्वासाचा अभाव किंवा आपल्या मनातील अमर्याद परिस्थितीला समोर जाण्याची किंवा परिस्थितीशी दोन हात करण्याची सवयच नाही आपल्याला. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण फक्त निबंधात लिहायची.
मंडळी, ही होती एकांकिका ऑपरेशन दगड यातील कलाकार मी प्रसाद जोशी. मंजुषा भावे. मी वैशाली संदेश पाटील. मी आता थांबतो. मी रीना मीनासे. लीडर अभिजित कोरड. श्रीनिवास काजळेकर. गंगाधर कारेकर. श्रीपाद वैष्णव. दीपक कुलकर्णी. अनिरुद्ध संदेश पाटील. संतोष प्रभाकर. सोहम पारे. मला या सगळ्यांनी साथ दिली म्हणून तुमच्यासमोर मी सादर करू शकलो. मी मिलिंद मोघे. धन्यवाद.